तोच जाहीरनामा जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा जाहीरनामा म्हणून ओळखला जातो। बाबासाहेब म्हणतात जशी फ्रेंच राज्यक्रांती फ्रेंच समाजाचं संघटनातून झाली तसं आम्हाला या महाडच्या चौदार तळ्याच्या दिवशी आम्हाला हिंदू समाजाचं संघटन करून सामाजिक क्रांती करायची। म्हणजे फ्रेंचची राज्यक्रांती ही राज्यक्रांती होती, राजकीय क्रांती होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये हिंदू समाजाचं संघटन करून सामाजिक क्रांती करायची होती। म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये हिंदू समाजाचं समतेचं उदात्त तत्वज्ञान, हिंदू समाजाच्या धर्माच्या संस्कारामध्ये समाजाला सुसंस्कृत करणारे हिंदू धर्माचे सर्व संत महंत त्यांचे आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्कालीन विचार होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना महाडच्या चौदार सत्याग्रहाच्या परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना गीतेचा संदर्भ दिलेला आहे। सत्याग्रह करणं म्हणजे लोकसंग्रह करणं, लोकसंग्रह करणं म्हणजे सत्कार्य करणं आणि सत्कार्याचा आग्रह करणं म्हणजे सत्याग्रह करणं। आणि हा सत्याग्रह हा भगवान कृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय आहे। भगवान कृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलेली गीता ही सत्याचा आग्रह होता। कृष्णाला जे सांगितलं तू जे करतो तुला जे करायचं आहे हे सत्यासाठी करायचंय, राज्यासाठी नव्हे। तुझ्या कुळाचा उद्धार व्हावा, तुझ्या कुळाचं राज्य प्रस्थापित व्हावं याच्यासाठी नाही। तो तुला हे सर्व करायचं ते सत्यासाठी करायचं। आणि कृष्णाचा गीतेतला हा आदर्श हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा आदर्श आहे। बाबासाहेब म्हणतात मी गीतेचा आदर्श का मानतो, कारण तो सत्यासाठी आहे। आणि गीताच मला प्रमाण मी का म्हणतो, कारण गीते संदर्भामध्ये स्पृश्यांच्या मनामध्ये जेवढी श्रद्धा आहे तेवढीच अस्पृश्यांच्या मनामध्ये सुद्धा गीतेबद्दल श्रद्धा आहे। मग गीतेवर श्रद्धा ठेवणारा, गीतेला प्रमाण मानणारा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महाडच्या चौदार तळ्यानंतर आम्ही मानव मुक्तीसाठी लढतोय, आम्ही समतेसाठी लढतोय, आम्ही माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही लढतोय। आणि तथाकथित सनातन्यांनी तुम्ही अपवित्रच आहात याच्यासाठी ते लढत असताना बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा का केली, धर्मांतराचा विषय का मांडला। जेव्हा महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी प्राशन केलं। त्याच्यानंतर हा बाटलेला पाणवठा पवित्र कसा करायचा याच्या संदर्भामध्ये विष्णू मंदिरामध्ये बैठक झाली आणि शास्त्राधार तपासण्यात आला। आणि नासलेलं पाणी, बाटलेला पाणवठा आपल्याला पवित्र करायचा आहे। मग त्या पाणवठ्यातून 108 घागरी काढण्यात आल्या, त्याच्यामध्ये पंचगव्य मिसळण्यात आलं आणि पंचगव्य त्यामध्ये मिसळून मंत्रोच्चार करून ते पाणी पुन्हा त्या पाणवठ्यात टाकण्यात आलं आणि आता हा पाणवठा पवित्र झाला असं जाहीर करण्यात आलं। तुम्ही पाणवठा पवित्र झाला हे सांगत असताना
ही माणसं अस्पृश्य आहे, अपवित्र आहे, हे तुम्ही सिद्ध केलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा समतेचा लढा होता. ते म्हणतात की धर्मांतर करायचं असतं आणि धर्मांतर करायचं त्याला आम्ही आतुर आहोत असं जर तुम्हाला वाटत असतं तर आम्ही कधीच केलं असतं. पण धर्मांतर करून आम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा आमची भावी पिढीमध्ये आम्हाला काही मिळवायचं नाही, तेवढाच मर्यादित हेतू असता तर आम्ही कधी पण केला असता. परंतु हिंदू धर्माचं उदात्त समतेचं तत्वज्ञान, त्यातूनच हा समाज संघटित होऊ शकतो आणि या ठिकाणची जी संस्कृती आहे ती संस्कृती मजबूत होऊ शकते, अशी बाबासाहेब आंबेडकरांची श्रद्धा होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराच्या बाबतीमध्ये केवळ उल्लेख केला नाही, परंतु 1927 20 मार्चला महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये मानवमुक्तीचा लढा चालू असताना तुम्ही अपवित्र आहात, तुम्ही अस्पृश्य आहात अशी भावना दृढ करण्याचा प्रयत्न केला नसता त्यांनी स्पृश्यांनी जो विरोध केला तो विरोध कशासाठी केला तर काही जी कारणं दाखवली जातात तर हा वर्ग जो आहे अस्पृश्य तो अभक्ष्य चे भक्षण करतो, ह्याचा अर्थ असा की तो मांसाहार करतो, तो मेलेली जनावरं खातो, अशा पद्धतीचा एक आरोप आहे. मग गोमातेचं मांस खाणं ज्यांच्या धर्मात आहे ते मुसलमान तुम्ही अस्पृश्य म्हणत नाही, ते मुसलमान सुद्धा त्या पाणवठ्यावर जाऊन पाणी भरतात, पाणी पितात. मग तुम्ही केलेला हा आरोप हा बिनबुडाचा आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये मांसाहार वर्ज्य नाही, गोमांस भक्षण वर्ज्य नाही, ते सुद्धा त्या पाणवठ्यावर जाऊन पाणी पितात, ते अस्पृश्य नाही, तेही तुम्हाला चालतं. तुमच्या मनामध्ये सडलेली व्यवस्था जी आहे ती ही आहे की धर्मशास्त्रामध्ये या चातुर्वर्णामध्ये हे अतिशूद्र आहेत, त्यांना स्पर्श करणं हे धर्म बुडवण्यासारखं आहे, ते असमान आहेत, त्यांच्या आणि आपल्यामध्ये एक दरी आहे. जर त्या पाणवठ्यावर त्यांनी पाणी पिलं तर त्यांना माणूस म्हणून दर्जा प्राप्त होईल, ते आपल्या बरोबरीमध्ये येतील, त्यांना आपल्या समान गणलं जाईल आणि ते आपल्या बरोबर समानतेने बसणं उठणं आणि त्यांना समान दर्जा मिळणं हे आपल्यासाठी घातक आहे. म्हणून या स्पृश्य वर्गाने सनातन्यांनी त्यांना विरोध केला. मग तुम्ही लाथा मारायच्या, तुम्ही शिव्याशाप द्यायचा, तुम्ही आम्हाला अपवित्र म्हणायचं, मग आम्ही स्वतःला हिंदू का म्हणायचं, हा बाबासाहेबांचा प्रश्न आहे. आम्ही हिंदू आहोत, आम्ही या ईश्वराची रूपे आहोत, तुम्ही आणि आम्ही समान आहोत. तुम्हाला जे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला सुद्धा हक्क आणि अधिकार आहेत. तुम्हाला देवळात जाण्याचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा देवळात जाण्याचा अधिकार असला पाहिजे. कारण राम, कृष्ण, विठोबा हे तुमचे देव आहेत, हे आमचे पण देव आहेत. मग ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला वेगळी मंदिरं करून देणार असेल तर ते चालणार नाही. कारण देवळे ही सामाजिक संमेलनासाठी, सामाजिक उपासनेसाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असतात. म्हणून तुम्ही त्या मंदिरामध्ये ज्या ईश्वराचा दर्शन घेता त्या देवळामध्ये आम्हाला सुद्धा दर्शन घेता आलं पाहिजे.
सामाजिक उपासना केली पाहिजे, तुमच्याबरोबर उठलो बसलो पाहिजे, म्हणून आम्हाला तो अधिकार पाहिजे, अशी मागणी करणं गैर काय? तरी सुद्धा अस्पृश्यता हा कलंक आहे, हिंदू धर्मातला कलंक आहे असं म्हटलं जातं. कोण कोण विचारवंत म्हणतात. तो आम्हालाही मान्य आहे. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असं जे म्हटलं जातं हे आम्हाला मान्य आहे, कारण आम्हाला स्वतःला हिंदू मानतो. आणि जोपर्यंत तो हिंदू धर्मावरील कलंक आहे असं तुम्ही मानता, तोपर्यंत तो कलंक पुसण्याची जबाबदारी तुमची आहे असं आम्ही मानत होतो. परंतु तरी सुद्धा अस्पृश्यता हा कलंक पुसला गेलेला नाही. तेव्हा आम्ही असं समजतो की अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरील कलंक आहे आणि तो कलंक पुसण्याची जबाबदारी आमची आहे. त्याच्यासाठी रक्ताचे पाट व्हायची वेळ आली तरी चालेल, आम्हाला प्राणाचं बलिदान द्यायची वेळ आली तरी चालेल. जर नीतीचा नेमानेम असेल तर आमच्या प्राणाच्या बलिदानातून जर अस्पृश्यतेचा आमच्या नरदेहावरील कलंक पुसून जाणार असेल तर आमचे पंचप्राण आम्ही अर्पण करायला तयार आहोत. ते आमच्यासाठी पवित्र कार्य आहे.